टीईडी उपकरणांमुळे कासवाला मिळणार जीवदान. दापोली कोकण किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडने प्रजातीच्या कासवांची अंडी संवर्धित करण्याची मोहीम सुरू आहे. मात्र दुसरीकडे मच्छीमारांच्या जाळ्यात अडकून कासवांच्या मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढले आहे. कासवांचा मृत्यू रोखण्यासाठी कासव अपवर्जक साधन अर्थात टेंटल एक्सट्रुडर्स उपक्रम टीईडी तयार केले आहे. या उपकरणांमुळे जाळ्यात अडकलेल्या समुद्री कासवांची सुखरूप सुटका होण्यास मदत होणार आहे. शासनाच्या बंदर विभाग नेट फिश MPEDA दापोली कोकण कृषी विद्यापीठांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील पहिले टीईडी उपक्रम तयार करण्यात आलेले आहे. हे उपक्रम धातूच्या पट्ट्या आणि जाळीपासून बनलेले असून ट्रॉलिंग जाळीला बसवण्यात आले आहे. त्यामुळे कोळंबी बारमधून जाळीच्या मागील बाजूस जातात तेव्हा कासव आणि इतर मोठे प्राणी धातूच्या जाळीला धडकतात आणि जाळीतून पुन्हा बाहेर पडतात. या उपक्रमाचे प्रात्यक्षिक दापोली तालुक्यातील हरणे बंदरात घेण्यात आले. आता जाणून घेऊया टीईडी उपक्रम म्हणजे काय. उपस्थित अधिकाऱ्यांकडून टर्टल एक्सट्रुडर डिव्हाइस असं म्हटलं जातं. लक्षात आलं का? इकडे लक्ष द्या. तर हे डिव्हाइस जर आपण खोल्याला लावलं आपल्या ट्रॉल नेटच्या तर त्यातनं कासव बाहेर जाईल. आणि जर हे आपण कंपल्सरी सगळ्या बोटींना लावलं तर अमेरिकेवाल्यांनी मान्य केलंय की आम्ही तुमची कोळंबी विकत घेऊ म्हणून. आणि आता काय झालंय की हे जे इन्स्ट्रुमेंट आहे युनिट आहे हे फार महाग आहे. त्यामुळे आपल्याकडे आता शासनाचे महाराष्ट्र शासनाचे अधिकारी आलेले आहेत, केंद्र शासनाचे अधिकारी आलेले आहेत आणि असं ठरवलं जाईल की कदाचित हे जे इन्स्ट्रुमेंट आहे ते कोळंबी मारण्यासाठी म्हणून प्रत्येक बोटीला कंपल्सरी करण्यात येईल. त्यामुळे हे इन्स्ट्रुमेंट आपल्याला लावावं लागेल. आता आपण काय करणार आहोत की आपण हे जे इन्स्ट्रुमेंट घेऊन डेमॉन्स्ट्रेशन त्याला प्रात्यक्षिक म्हणतात ते आपण करणार आहोत. म्हणजे हे युनिट वापरून किंवा हे टर्टल एक्सट्रुडर डिव्हाइस वापरून आपल्या डोलीत मासे किती येत आहेत आपल्या ते जर वापरलं आपण आपल्या खोल्याला लावलं तर डिझेलचं कन्झम्पशन किती होणार आहे आणि बोट चालणार किती आहे अशा पद्धतीत सगळं आपण सगळे निष्कर्ष काढून अंतिमतः सगळा अहवाल तयार करून तो आपल्या शासनाकडे जाणार आहे. तर त्यासाठी म्हणून आपण सगळेजण इथे उपस्थित आहात. सगळ्यांचे आभार मानतो आणि मी श्रीयुत कदम साहेब महाराष्ट्र राज्य SCO यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. कासव अपवर्जक साधन मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये शॉर्टकटमध्ये टेड असं म्हणतात. तर आपण याच्यावरती आपण टेडच म्हणू. तर टेड लावणं हे बंधनकारक झालेलं आहे. म्हणजे ऑलरेडी कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे. फक्त आपल्याकडे ते मार्केटमध्ये नसल्यामुळे तुम्हाला आता विचारत नाहीत की जाळं लावलंय की लावलाय की नाही लावलाय. तर एमपेडाच्या वतीने एमपेडा ही एक नोडल एजन्सी आहे. एक्सपोर्ट जर बंद होत असेल तर भारत सरकारकडनं एमपेडाला कळवतात आणि एमपेडा मग त्यावरती उपाययोजना करतं. तर तशा पद्धतीने टेड हे आवश्यक आहे असं सांगितलं अमेरिकेने. तेव्हा एमपेडाने काय केलं की CIFTला कॉन्टॅक्ट केलं. CIFT आपल्याकडे संशोधन संस्था आहे. त्यांच्या रिसर्च त्यांनी करून त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन केलेले आहे आणि टेडचं डिव्हाइस जे आहे ते अमेरिका आणि भारत सरकार एकत्र येऊन ते फायनलाइज केलेलं आहे. साधारण 2019ला आपली कोळंबी बंद झालेली होती आणि साधारण गेल्या वर्षी हे डिव्हाइस फायनल झालेलं आहे आणि आता आपण याचे ट्रायल चालू केलेले आहेत. साधारण गेल्या महिन्यामध्ये भारतामध्ये याचे ट्रायल चालू झालेले आहेत. महाराष्ट्रामधलं हे पहिलं ट्रायल आहे आणि पुढच्या 2 वर्षामध्ये हे आपल्याला इम्प्लिमेंट चालू करायचं आहे. म्हणजे बोटीने हे लावायचं आहे. यासाठी भारत सरकारचे प्रयत्न चाललेले आहेत. मला वाटतं पश्चिम बंगाल एक राज्य सोडलं तर सगळ्या राज्यांमध्ये टेडचा कायदा केलेला आहे. ट्रॉलिंगमध्ये टेड हे बंधनकारक केलेलं आहे. आणि टेड जर आपण लावलं नाही तर आपल्यावरची जी बंदी घातलेली आहे अमेरिकेने ती उठणार नाही आहे. तर एक्सपोर्टची बंदी उठवण्यासाठी हे आवश्यक आहे. मच्छीमारांनी हे का करायला पाहिजे तर कोळंबीचे भाव एक पडलेले आहेत. मागची 6 वर्ष झाली एक्सपोर्ट बंद आहे आणि एक्सपोर्टची व्हॅल्यू 42% खाली घसरलेली आहे आणि कोळंबीचे भाव तुम्हाला माहिती असतील वाढतात की कमी होत आहेत. तर त्यामुळे हे जेवढ्या लवकर बंदी उठेल तेवढं चांगलं आहे. मच्छीमारांचे कोळंबीचे भाव वाढतील
एक मत्स्य शेती केली जाते, त्याच्यामध्ये व्हॅनामी नावाची कोळंबी वाढवतात तलावामध्ये, तर त्याचा एक्सपोर्ट हा जास्त आहे. जवळजवळ 86% एक्सपोर्ट जो आहे तो तलावातल्या कोळंबीचा आहे आणि साधारण 14% जी कोळंबी आहे ही आपली समुद्रातली आहे. आणि दिवसेदिवस ती कोळंबी तिकडे वाढत चाललेली आहे, त्याचे भाव वाढत चाललेले आहेत आणि समुद्रातली कोळंबी कमी होत चालली आणि त्याचे भाव कमी होत चाललेले आहेत. दोन्ही गोष्टी चाललेल्या आहेत आणि म्हणून येत्या भविष्य काळामध्ये आपल्याला शाश्वत मासेमारीच्या दिशेने जावं लागणार आहे. शासनाने जे कायदे केलेले आहेत ते शासनाचे अधिकारी येत आहेत की नाही, आपल्यावर काय वाच ठेवतात की नाही हे बघण्यापेक्षा स्वतःहून मच्छीमारांनी पुढाकार घेतला पाहिजे की जेणेकरून शाश्वत मासेमारीच्या दिशेने आपण काही गोष्टी आपल्याला करता येतील. टेड हा एक कायदा केलेला आहे कासव वाचवण्यासाठी. दुसरी गोष्ट म्हणजे MLS चा कायदा आणलेला आहे, त्याच्यात किती आकाराचे मासे पकडायचे ह्याचे कायदे बनवलेले आहेत. तर हे सगळे जे कायदे आहेत ते शाश्वत मासेमारीच्या दिशेने जाण्यासाठी हे कायदे बनवलेले आहेत आणि मच्छीमारांनी हे सगळं आपला तुमचा स्वतःचा रोजगार टिकवायचा आहे, वाढवायचा आहे, उत्पन्न वाढवायचं आहे, यासाठी हे कायद्यांचं पालन करायचं आहे. कोणतरी सांगतंय म्हणून किंवा कोणतरी ते दांडे घेऊन येणार किंवा पेनल्टी मारणार किंवा हे होतंय म्हणून करायचं नाही आहे. तर हे सगळं समजून घ्यायचं आहे. आमचं काम हे लोकांना समजून सांगायचं आहे. आम्ही अवेअरनेस करत राहतो, ते ट्रायल समुद्रात घेत राहतो, आमची काम आम्ही करत राहतो. परंतु अवेअरनेस हे तुमच्यासाठी आहे सगळं, तुम्ही स्वतःहून ते आत्मसात केलं पाहिजे. आता गेल्या वर्षापासून आम्ही टेड ही टी-शर्ट आपण अनेक वाटलेली आहेत. मला वाटलं अनेक शेकडो टी-शर्ट आपण इथे वाटलेली आहेत. तर त्याचं कारण एवढंच आहे की हे जास्तीत जास्त माहिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. तर ह्या दृष्टिकोनातून सगळं चाललेलं आहे. तर थोडक्यात माहिती मी दिलेली आहे. थोडक्यात काय याच्यामध्ये महत्त्वाचा पॉईंट काय आहे, एक्सपोर्ट बंद झालाय तो चालू करायचा आहे. तर धन्यवाद. मी साळवी मॅडमना विनंती करतो की त्यांनी माहिती द्या. कदम सर, साठे सर यांचं मी आभार मानते, स्वागत करते. आणखीन तुमच्या सगळ्यांचे पण स्वागत करते. तुम्ही एवढ्या संख्येने खास उभे आलेला आहात TEDच्या डिमॉन्स्ट्रेशनसाठी. TEDची काय गरज आहे हे तुम्हाला सरांनी सांगितलेलं आहे, चोगलेंनी सांगितलेलं आहे. माझा भाग हा अंमलबजावणीचा असल्यामुळे तुम्हाला मी सांगते की सरांनी सांगितल्याप्रमाणे ह्याची तरतूद अधिनियमात केलेली आहे. म्हणजे जर बोटीला TED लावला नसेल तर तुम्हाला 5 लाखाचा दंड आहे. फक्त ह्याचं डिमॉन्स्ट्रेशन व्हायचं, तुमच्यामध्ये जनजागृती व्हायची आहे, त्याचे फायदे तोटे तुम्हाला समजावायचे आहेत, म्हणून ती अजून लागू केलेले नाही. पण ज्या दिवशी हे सगळं पूर्ण होईल, आणखीन कंपल्सरी तुम्हाला बोटीवर लावायला लागेल, तेव्हा ज्या बोटीवर नसेल त्या बोटींना 5 लाख रुपयाचा दंड आहे. आणि त्यासाठी मी पर्सनली तुम्हाला पकडायला याची गरज नाही. आता ड्रोन पण आहेत, ड्रोनवर आपल्याला स्पष्ट समजतं, जेव्हा तुम्ही जाळी ओढता जाळीला आहे की नाही ते स्पष्ट समजतं. आणखीन हे डिमॉन्स्ट्रेशन हे खास तुमच्यासाठी आहे. तुम्ही व्यवस्थित बघा, तुम्हाला जे काही प्रॉब्लेम वाटत असतील ते तुम्ही स्पष्ट मांडा. त्याच्यावर हे अधिकारी लोक शास्त्रज्ञ आहेत, ते काम करतील. तुमचे काय प्रॉब्लेम असतील ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतील. पण तुमचा कोळंबीचा एक्सपोर्ट वाढण्यासाठी TED लावणं हे गरजेचंच आहे, आवश्यकच आहे, बंधनकारक आहे. त्यामुळे तुम्ही या डिमॉन्स्ट्रेशनला व्यवस्थित बघा, काय प्रॉब्लेम असेल तो सांगा. बऱ्याच जणांचा मी मागच्या वेळी डिमॉन्स्ट्रेशनसाठी घेतलं होतं तेव्हा डिझेलचा सांगत होते की डिझेल जास्त लागेल, स्पीड कमी होईल, मोठे मासे जातील, असे जे काही तुमचे आहेत या डिमॉन्स्ट्रेशन मध्ये समजेल. तुम्हाला समजल्यावर तुम्ही सगळ्या बाकीच्या नौका मालकांना तांडलांना सांगायची जबाबदारी ही तुमची राहणार आहे. कारण तुम्ही आहात. दापोलीमध्ये आपली 2 बंदरं आहेत, हर्णे आणखीन दाभोळ, 2 बंदरं, एका तालुक्यातली 2 बंदरं आहेत. कारण आपला हा एरिया सगळा ट्रॉलिंगचा आहे. आपल्या सगळ्या 90% बोटी या ट्रॉलिंगच्या आहेत. त्यामुळे तुमच्यासाठी हर्णे हा पहिला सुरुवात इकडे केलेली आहे, मग दाभोळ आहे. त्यामुळे तुम्ही डिमॉन्स्ट्रेशन व्यवस्थित बघून घ्या, काय प्रॉब्लेम असेल तो विचारा, आपण त्याच्यावर काम करूया. पण हे तुम्हाला हे बंधनकारकच आहे, कारण कायद्यामध्ये त्याची तरतूद केलेली आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती आहे, व्यवस्थित बघा, काय प्रॉब्लेम असेल तर मला विचारा, सरांना विचारा. आम्हाला काय सांगता आलं नाही तर आम्ही तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा नक्की प्रयत्न करू. यावेळी हर्णे बंदर मच्छीमारांसोबत उपस्थित अधिकारी दीप्ती साळवी, नेटफिश संस्थेचे राज्य समन्वयक संतोष कदम, अतुल साठे, गोपीचंद चौगुले,
यांच्यासह मच्छीमार उपस्थित होते. अमेरिकेत कोळंबी जाणे शक्य कासवांच्या मृत्यूमुळे अमेरिकेने कोळंबी निर्यातीवर 2019 पासून बंदी घातली आहे. मात्र या उपक्रमांमुळे कासवांचे प्राण वाचल्यास कोळंबीवर घातलेली निर्यात बंदी उठवण्यास मदत होणार आहे. त्यासाठी हे उपक्रम वापरण्याचे केंद्र सरकारने सक्तीचे केले आहे. टीईडी पद्धतीमुळे अमेरिकेने घातलेली कोळंबीवरील निर्यात बंदी उठवण्यास मदत होणार आहे. निर्यात बंदीमुळे गेल्या 6 महिन्यापासून कोळंबीचे दर पडले असून 40% निर्यात कमी झालेली आहे. गोपीचंद चौगुले अभ्यासक. ट्रॉलिंगवर टीईडी उपक्रम बसवणे शासनाने बंधनकारक केले आहे, परंतु उपकरण उपलब्ध होत नसल्याने तसेच मच्छीमारांमध्ये जनजागृती होणे गरजेचे असल्याने कायद्याची अंमलबजावणी झालेली नाही. संतोष कदम. राज्य समन्वयक MTEDA मुंबई. शासनाने अंमलबजावणी करण्यापूर्वी प्रात्यक्षिक घेण्याचा निर्णय घेतला आहे. मच्छीमारांना काळजीपूर्वक प्रात्यक्षिक पाहणे गरजेचे आहे. अंमलबजावणी झाल्यानंतर दंडाची तरतूद करण्याची आली आहे. व्यक्तिशालवी. परवाना अधिकारी दाभोळी. पत्रकार सुरेश तांबे. विद्या न्यूज दापोली.